नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे लिंबाचं गोड लोणचं। तर त्यासाठी मी इथं 10 लिंब घेतलेले आहेत आणि ते लिंब असे 4 फोडीमध्ये कापून घ्यायचे आहेत। कापल्यानंतर त्याच्या बिया आतल्या काढून घ्यायच्यात, जेणेकरून आपलं लोणचं कडू लागणार नाही। तर प्रत्येक वेळेस बी निघाली की ती काढून घ्यायची आहे आणि लिंबाच्या अशा 4 फोडी करून सर्व लिंब कापून घ्यायचे आहेत। तर इथं पहा, मी लिंब कापून घेतलेली। तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चुलीवरती मी ह्या लिंबाच्या फोडी शिजवून घेणार आहे। फुटाणे भाजण्यासाठी मी ही चूल पेटवलेली होती, तर त्याच चुलीवर मी आता हे लिंब शिजवून घेणार आहे। तुम्ही जर फुटाण्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। तर लिंब इथं शिजून झालेले आहेत। तर आता यातलं पाणी सर्व काढून टाकायचं आहे। हाताने लिंब पिळून घ्यायचे आणि त्यानंतर इथं 1 वाटी मी गूळ बारीक करून घेतलेला आहे, तो गूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आणि 2 चमचे मीठ टाकलेले। मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं गूळ पातळ होईपर्यंत गॅसवरती गरम करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, इथं गुळाचं पाणी सुटेपर्यंत मी गरम करून घेतलेले। तर आता हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। थंड झाल्यावर एका बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे। ही बरणी मी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेली आहे आणि यामध्ये आता हे लिंबाचं लोणचं भरून घेत आहे। लिंबाचं लोणचं बरणीत भरल्यानंतर सकाळ संध्याकाळ 2 वेळेला हे लोणचं हलवून घ्यायचं आहे। याला बुरशी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर पहा, मस्त असं लिंबाचं गोड लोणचं तयार झालेलं आहे। हे लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता। जर तुम्हाला सुरुवातीला लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा असं थोडेच लिंबाचं लोणचं बनवा आणि ज्यावेळेस तुमचं लोणचं चांगलं बनवल त्यावेळेस तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।